तर नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली तो व्हायरल व्हिडिओ सारखा सारखा पाहत असते. त्यावेळी अर्जुनचा फोन येतो. मग अर्जुन सायलीला म्हणतो, तो व्हिडिओ तू परत परत बघत होतीस ना? त्यावर सायली अचंबित होऊन म्हणते, तुम्हाला कसं कळलं? त्यावर अर्जुन म्हणतो की मी माझ्या बायकोला नीट ओळखतो. तो काळजी करत बोलतो की तू आराम कर आणि काळजी घे. त्याची काळजी करत बसू नको अशी शपथ घालतो आणि फोन ठेवतो. इकडे तन्वी, प्रताप आणि कल्पनाचे कान भरवत असते. पण प्रताप तन्वीला सुनावत असतो, तू किती वेळा खोटं बोलत आलीस? तुला आम्ही सहन केले ना, मग मधुभावना पण सहन करूया असं समज. तेव्हा तन्वी म्हणते की मी काय खोटाडी आहे का, असं म्हणत रडू लागते. उगाचच हो. त्यावर कल्पना जवळ जात तिची समजूत काढते. नंतर प्रताप आणि कल्पना धाकटे सून मोठे सून यावर काहीतरी बोलतात. बरं असो मित्रांनो, आपण पुढे पाहूया. इकडे किल्लेदारांच्या घरी रविराज, नागराज आणि प्रतिमा त्या आश्रमातील दुसऱ्या खुनाबद्दल बोलत असतात. मीडिया तो खून मधुभावाने केला आहे हे दाखवत असतो. हे काही रविराज यांना पटत नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रतिमा पण म्हणते की तो पहिला खून सुद्धा मधुभावाने केला नसणार यावर मला खात्री आहे. पण नागराज म्हणतो की दामिनी सारखी हुशार वकील त्याबद्दल बोलते म्हणजे हा खून मधुभावानेच केला असेल. ते सर्वजण कोर्टातल्या अनुभवाबद्दल बोलत असतात. त्यात रविराज म्हणतो की कोर्टात एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याअगोदर इंटरनेटच शिक्षा देतं, मग खरं खोटं बघत नाहीत. पण रविराजला खात्री होत असते की मधुभाऊंना ह्यात अडकवण्यासाठी कोणीतरी मुद्दाम हा प्लॅन केला असणार. हे ऐकल्यावर नागराज मात्र मनोमनी घाबरतो. असं काहीतरी दाखवलं आहे. इकडे सुभेदारांच्या घरात अर्जुन सायलीला चहा घेऊन रूममध्ये येतो. त्यामुळे सगळेच माझी काळजी घेतात म्हणत खुश होते. मग सायली अर्जुनला घरात घडलेला पाय चेपायचा कार्यक्रमाची माहिती देते व त्यावर भाष्य करत असतात. मग ते दोघे त्या खुनाबद्दल बोलत असतात. अर्जुन म्हणतो की डेड बॉडीचा स्पेशल चेकिंगची परवानगी आपल्याला मिळाली आहे. त्यावर सायली म्हणते म्हणजे? त्यावर समजावत अर्जुन सायलीला म्हणतो की इंटरनेटद्वारे तो चेहरा ओळखायला मदत होते, त्यामुळे तू तिथे यावं असं म्हणतो. त्यावर सायली तयार होते. मग दोघे हसत चहा पितात. परंतु त्या दोघांचे बोलणे तन्वी दरवाजाला कान लावून ऐकत असते. तिला हे सगळं माहीत होतं. मग ती विचार करते की अर्जुन इंटरनेटद्वारे चेहरा ओळखणार आहे हे महिपतला सांगायला हवं. ती महिपतला फोन करते. एवढ्या रात्रीचा फोन केल्यामुळे महिपत मात्र प्रियावर ओरडतो व बोल म्हणतो. मग प्रिया तो घडलेला सर्व प्रकार सांगते. पण महिपत मात्र त्या घडलेला प्रकार ऐकून घेत नाही आणि फोन ठेवून देतो. मग सकाळ होते. सायली अर्जुनसाठी पोळ्या करत असते. त्यात विमलताई व सायलीचे संभाषण दाखवलेले आहे. त्यात मित्रांनो, सायलीने बहुतेक त्या कोणत्या तरी गव्हाच्या पिठाची ॲडव्हर्टाईज केली आहे. बरं असो. मग अर्जुन आणि सायली ते चेहरा ओळखण्यासाठी बाहेर जायला निघतात व विमलला तसं सांगून जातात. पण तन्वी, सायली आणि अर्जुन बाहेर जाताच मधुभावांच्या खोली जाते व मधुभावांमुळे सुभेदार घराण्याला कसा त्रास होत आहे असे उगाच सांगते. त्यावर मधुभावांना वाईट वाटते. पण प्रिया मात्र अप्रत्यक्षपणे निघून जाण्याचा सल्ला देते. पण बहुतेक सायलीला विनाकारण त्रास होऊ नये म्हणून मधुभाऊ पण घर सोडून निघून जातात. मग इकडे अर्जुन, सायली व चैतन्य त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसमध्ये चेहरा ओळखण्यासाठी येतात. त्या स्क्रीनवर तो चेहरा दिसणार असतो. तोपर्यंत ह्या मालिका आजचा भाग येथेच थांबतो. पण मित्रांनो, आपल्याला ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे की सायली त्या स्क्रीनवरचा चेहरा ओळखते. तो आश्रमातील दुसरा खून झालेला असतो. तो चेहरा हरीश काका या नावाचा असतो. तर भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.